नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशातल्या सर्वात मोठ्या शस्त्रागाराला लागलेली आग आज दिवसभर खरं तर चर्चेचा विषय राहिली. या घटनेमुळे वर्ध्याजवळचं पुलगाव आज चर्चेत आलंय. अन्यथा या राज्यातल्या गावाविषयी राज्यातच काय देशातच काय कोणालाही माहिती नव्हतं. पुलगाव हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातल्या दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र डेपो आहे. अगदी AK-47 रायफल्स पासून क्षेपणास्त्रांपर्यंतचा दारुगोळा हा या ठिकाणी साठवला जातो आणि तो लष्कराला याच डेपोमधनं पुरवला जातो. आणि असं असताना ही घटना म्हणजे भारताच्या शस्त्रसज्जतेला एक मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे प्रश्न उभा राहतोच की हा घातपात होता. संरक्षण मंत्र्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्यावरून ही शक्यता असू शकते की दुसरा पर्याय यामध्ये की हा अपघात होता. अपघात असेल तर या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा नव्हती का किंवा कमी पडली का? आणि तिसरी शक्यता म्हणजे ही यंत्रणांची बेफिकिरी होती का? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स या ठिकाणी पाळल्या गेल्या नाहीत का? याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुधीर सावंत. त्याचबरोबर पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे आणि निवृत्त कर्नल लक्ष्मण साठे. मी सुरुवातीलाच जाणार आहे ब्रिगेडियर सावंत यांच्याकडे. ब्रिगेडियर सावंत, आजच्या घटनेकडे काय बघायचं? कारण एकूणच गूढ हे कोणालाच आकलन होत नाहीये की एवढा मोठा जर डेपो आहे त्या ठिकाणी सुरक्षेचा उपाययोजना सुद्धा तेवढ्याच असतील. मग ही अशी घटना का घडते? पुलगाव हा डेपो म्हणजे भारतात फारच महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी मी स्वतः पण गेलेलो आहे. आणि असे आग लागू नये आणि असे अपघात होऊ नये म्हणून तिथे अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आणि मूळतः फायर आग ही सर्वात मोठी एक डेंजर असतो ॲम्युनिशन डंपला आणि त्याच्यापासून पूर्णपणे प्रोटेक्शन असते. ती सिस्टम असतात. आग लागली तर विझवण्याची यंत्रणा सुसज्ज असते आणि अशा परिस्थितीत हे व्हावं हे आश्चर्यजनक आहेच. आता लोक म्हणतात की आता उन्हाळा आहे, फार गरमी होती आणि आग वगैरे लागली, म्हणजे एक विषय निष्काळजीपणाचा नाकारता येत नाही. पण अम्युनिशन डंप हे टेररिस्टचे एक टार्गेट असतातच. त्यामुळे घातपाताचा प्रकार सुद्धा ह्यातनं आपल्याला नाकारता येत नाहीये. आणि सैन्यांनी त्याच्यावर कोर्ट ऑफ इन्क्वायरी ऑलरेडी जाहीर केलेली आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफने. आणि त्या कोर्ट ऑफ इन्क्वायरी मधूनच काय ते निश्चितपणे आपल्याला कळू शकेल. पण मला वाटतं हा जो अपघात आहे फारच दुर्दैव आहे की याच्यामध्ये सैनिक मारले गेले. लेफ्टनंट कर्नल मला वाटतं पवार यांचे दुःखद निधन झालेलं आहे आणि सिव्हिलियनचं पण झालेलं आहे. जवळजवळ 100 सैनिक तिथे असतीलच, पण त्याबरोबर सिव्हिलियनची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. आणि त्यामुळे सिव्हिलियनना सुद्धा याच्यामध्ये घातपात असेल किंवा आग असेल किंवा डिझास्टर असेल याच्यामध्ये हानी प्रचंड झालेली आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत यासाठी सैन्य नेहमीच सतर्क असतं. पण ते काय झालं हे कळण्याला सुद्धा ही घटना घडते हे गंभीर आहे. मेजर जनरल पित्रे आहेत आपल्यासोबत. जनरल पित्रे, निष्काळजीपणाचा उल्लेख आता ब्रिगेडियर सावंत यांनी केला. निष्काळजीपणा असू शकतो हा? कारण एक अशी चर्चा सुद्धा सोशल मीडियावरती आहे की घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या पहाटे ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी या भागात एक आग लागलेली होती. म्हणजे जंगल फायर ज्याला म्हणतात तशा पद्धतीची आग लागलेली आणि एका माणसाने त्या संदर्भातलं ट्विट केलेलं होतं. निष्काळजीपणा असू शकतो हा? नम्रताताई, मी सुरुवातीलाच प्रथम जे 16-17 जे लोक ज्यांचं हौतात्म्य त्यांनी पत्करलं आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना खरोखरच जे ज्यांनी हौतात्म्य पण त्यांना श्रद्धांजली वाहू इच्छितो. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे सर्व लोक अत्यंत कार्यतत्परतेनं तिथं काम करत होते आणि केवळ त्या आगीशी सामना करून त्यांचा जो खरोखर त्यांना ज्या इजा झाली आहे किंवा मृत्यू झालेला आहे त्यांना मी या सगळ्यांनाच आपण सल्यूट केला पाहिजे. जर त्यांनी वेळेत काम केलं नसतं तरी हा प्रचंड वाढली असती. आता मी तुमच्या शीर्षकाकडे येणार आहे. आपण म्हणताय घातपात की बेफिकिरी. आपल्याला ठाऊक आहे सकाळी सुद्धा माझं एक बाईट घेतलेलं होतं आणि त्यावेळेला हे दोन्ही शक्यता होत्या. पण संरक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याच्यात घातपाताची अत्यंत कमी शक्यता आहे. मी त्याच्यापुढे एक पाऊल उचलून सांगेन की याच्यात कोणीच घातपात नसावा.
हा आता बेफिकिरी जे आहे हे बेफिकिरी आणि ज्याला म्हणाल तुम्ही नशीब याच्यात एक अत्यंत थिन लाईन आहे. अत्यंत एका तुम्ही बेफिकिरी का त्यांचं नशीब आहे सांगता येणार नाही. पण याच्यासाठी आपल्याला साध्यंत सर्वसमावेशक चर्चा केली पाहिजे. बेफिकिरी आहे का नाही त्याची कारणं काय असतात. एका डेपोमध्ये हे जेव्हा अपघात होता आपल्याला ठाऊक आहे जवळजवळ 2002 पासून 2016 पर्यंत अनेक अपघात घडलेले आहेत. 2007 पर्यंत त्यांची संख्या जास्त होती, 7 नंतर कमी झालेली आहे. याची जोपर्यंत चिकित्सा करत नाही, जोपर्यंत विश्लेषण करत नाही तो बेफिकिरी आहे का हे सुद्धा सांगू शकत नाही. मला आपल्याला सांगू इच्छितो की जसं आता आपण म्हटलात हा जो पुलगावचा अॅम्युनिशन डेपो आहे तो सेंट्रल अॅम्युनिशन डेपो आहे. एक सेंट्रल अॅम्युनिशन डेपो असतात आणि एक फील्ड अॅम्युनिशन डेपो असतात. सेंट्रल अॅम्युनिशन डेपोमध्ये प्रचंड ज्याला रिझर्व्ह अॅम्युनिशन म्हणतात म्हणजे राखीव जे दारुगोळा आहे तो ठेवला जातो. आणि असा जवळजवळ आशियातला मोठा आणि भारताचा निश्चितच मोठा हा दारुगोळ्याचा भांडार आहे. आणि ते बरंच जुनं आहे. मी सैन्यात जेव्हा 65-55 वर्षापूर्वी आलो तेव्हाच ते होतं. ते जुनं आहे. त्याची तो एरिया जो आहे तो जवळजवळ 10,000 एकर आहे आणि त्याच्यात जवळजवळ 70,000 टन इतकं अॅम्युनिशन ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातल्या फक्त एका त्याच्यातल्या गोदामाला ज्याच्यात साधारण 400 टन अम्युनिशन ठेवलं आणि ते सुद्धा काय आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. जे ठेवलं होतं त्याला आग लागलेली आहे. आता ते कशामुळे लागली आहे याचे जोपर्यंत संपूर्ण विश्लेषण होत नाही तोपर्यंत आपण ती बेफिकिरी असं म्हणू शकत नाही. आपण आता तुम्ही जे सांगितलं की बाहेर काहीतरी आग लागली आणि त्याचा परिणाम झाला असेल का, निश्चित. तर आपण त्याची काय कारणं आहे ती अत्यंत आपण एकामागून एक शोधली पाहिजेत. त्याची आपण चर्चा करू एकामागून एक आणि मगच आपण ठरवू की बेफिकिरी आहे की नाही. आता तरी जे झालेलं आहे ते मी जसं आपल्याला सांगितलं ते आग आटोक्यात आलेली आहे. जो नुकसान झालंय ते अत्यंत स्वल्प प्रमाणात झाले. माझं असं म्हणणं नाही की त्यांना माफ करावं, काही झालं नाही असं मला म्हणायचं नाहीये. परंतु साधारण नक्कीच ही घडलेली घटना आहे ती गंभीर आहे. कर्नल साठे आपल्यासोबत आहेत. एका ह्याच्यामध्ये नक्कीच कर्नल साठे आपल्यासोबत आहेत. कर्नल साठे, आता जर एकूणच ही घटना बघितली तर थ्रेट परसेप्शन म्हणजे समोरून एखादा धोका येऊ शकतो, भले तो अपघात असू दे, घातपात असू दे किंवा अन्य काही घटना असू दे, दुर्घटने संदर्भातली एक पूर्व उपाययोजना केली जाते. थ्रेट परसेप्शन किंवा डिझास्टर जर घडलं तर डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याकडे तयार असावी शकते, विशेषतः सेंट्रल डेपोमध्ये. ती इथे कमी पडली असं वाटतं एकूणच ही घटना लक्षात घेता. सर्वप्रथम मी काही फॅक्ट्स आणि फिगर सांगू इच्छितो. जसं आधी सांगितलं जनरल साहेबांनी की हा फार जुना डेपो आहे आणि फार इम्पॉर्टंट डेपो आहे. द सेकंड लार्जेस्ट इन एशिया. आता हा डेपो जवळजवळ 25 ते 3,000 एकरमध्ये पसरला आहे आणि याची लांबी काही ठिकाणी गोज टू अबाउट 30 किलोमीटर्स, 30 किलोमीटर आहे. याच्यात खूप जंगल्स आहेत आणि नागपूरचं जे आणि विदर्भाचं आपली जी गरमी असते त्याच्यात अधूनमधून आगी लागतात या जंगलात. आता मुद्दा येतो, तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय की आपण याच्याकरता काय उपाययोजना करतो. याकरता आपण हे कन्सिडर केलं पाहिजे, इज इट ड्यू टू हे काय बेफिक्रीमुळे झाले का घातपाताच्या कारवाईमुळे झाले किंवा एक ऍक्सिडेंट झालाय. मला असं वाटतं इज मोस्टली ड्यू टू अन ऍक्सिडेंट. एक ऍक्सिडेंटमुळे झाले. थोडीफार घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. बिलकुल. आता ही जी आग लागली होती ही डेपो नंबर 192 मध्ये लागली होती ज्याच्यात माइन स्टोर्ड होते. माइन्समध्ये त्याचे डेटोनेटर्स काढून ठेवले जातात, त्यामुळे तिथे स्फोट होत नाही. आणि जो स्फोट झालाय तो अनफॉर्च्युनेटली आधी आग लागली साधारणतः 1 वाजता आणि जे वॉच टॉवरवर गार्ड असतात डीएससीचे त्यांनी ही पाहिली आणि त्यांनी जे फायर फायटिंगचे लोक असतात त्यांना जागे केलं. डेपोमध्ये याची नेहमी तरतूद केली जाते. 24 तास फायर फायटिंगचे लोक असतात
स्पेशल टेंडर्स असतात, हेवी टेंडर्स, आणि त्याशिवाय सिव्हिल गव्हर्नमेंटकडनं सुद्धा टेंडर मागवण्याची पूर्ण तरतूद केलेली असते, प्लॅनिंग असते. हां. ही इतकी जीवितहानी होण्याचं एक कारण असं आहे की हे लोक इन्क्लुडिंग 2 ऑफिसर्स, कर्नल पवार आणि मेजर मनोज, ही आग मिटवायला त्या डेपोच्या आत गेली हां. आणि त्यावेळी धमाका झाला. तर याला कारण असू शकतं की जी हीट निर्माण झाली आगीमुळे, हां. त्या माइन्सनी पेट घेतला आणि धमाका झाला. बर. तर आता मुद्दा आहे तो, ही आग कशामुळे लागली आणि याच्याकरता काय तरतूद केली. तर आमचे हे जे डेपो सांभाळतात, आर्मी ऑर्डिनन्स कोर, यांचं जीवन मरण हे असतं. हो. जसे इन्फंट्रीचे लोक बॉर्डरवर फाईट करत बिलकुल, असतात, बिलकुल. ऑर्डिनन्स कोर पूर्णपणे याच्यात इन्व्हॉल्ड असतं. आणि हे याच्याकरता याचं आपलं आयुष्य ते देतात. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिले की 2 अधिकारी सुद्धा शहीद झाले. तर फायर लेन्स बनवले जातात, एका डेपोपासून दुसऱ्या डेपोमध्ये भरपूर अंतर असतं. एक प्रॉब्लेम आहे की त्या भागात विदर्भाच्या पाऊस खूप पडतो, जंगल खूप होतात, गवत खूप वाढतं आणि प्रचंड गरमीमुळे आग लागण्याची शक्यता नियमित तिथे होतात. हां. तर मोस्टली मला असं वाटतं की ह्या ऍक्सिडेंटमुळे ही घटना घडली आहे. बर. आणि घातपातीची थोडीफार शक्यता आहे, परंतु जी एसआयटी गव्हर्नमेंटने नेमली आहे त्यातनं ही बाहेर निघेल. नक्कीच ती चौकशी अंती ते नेमकं काय घडलेलं आहे समोर येईलच. मात्र प्रश्न अजूनही असा उरतोच की घातपात असो किंवा अपघात असो किंवा कोणत्याही प्रकारचं इतर बेफिकिरी किंवा काहीही, ही दुर्घटना घडली आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जी डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा आहे ती कमी पडली की नेमकं खरोखरच इतकी मोठी ही घटना होती. आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. पुलगाम आर्म्स डेपोला आज जी आग लागलेली होती ती घातपात होता, बेफिकिरी होती, अपघात होता, नेमकं काय होतं आपण कारण त्यामागची जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे गूढ नेमकं काय असू शकतं. ब्रिगेडियर सावंत, माझा एक प्रश्न असा आहे की आता कर्नल साठेंनी ब्रेक पूर्वी सांगितलं की या ठिकाणी म्हणजे पर्रीकरांनी सुद्धा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी अँटी टँक माइन्स होते आणि कर्नल साठे जसं म्हणाले की स्टँडर्ड प्रोसिजर जी असते त्यामध्ये त्या अँटी टँक माइन्सचे डिटोनेटर काढून बाजूला ठेवलेले असतात. मग अशा प्रकारे जर समजा जंगल फायर लागली असेल किंवा त्या ठिकाणी आगीमुळे जर हीट निर्माण झाली असेल तर असा स्फोट होण्याची शक्यता असते का? नाही, आगीमुळे स्फोट होण्याची शक्यता असू शकत नाही. बर. त्याला डेटोनेशन पाहिजे, डेटोनेटिंग वेव्स पाहिजे बर. स्फोट व्हायला. बर. पण ह्या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे की जे 2 अधिकारी याच्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांनी भारतीय सैन्याच्या उच्च परंपरेला परंपरा म्हणजे लीड बाय एक्झाम्पल आणि स्वतः पुढे जाऊन त्या आग लागल्यानंतर ते गेलेले आहेत आणि ती आग आटोक्यात आणलेली आहे. कारण हा अनर्थ मोठा होऊ शकला असता, पण ते स्वतः तिथे गेले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी काहीतरी स्फोट झाला. हा फक्त संशयाला एक जागा देतो की स्फोट कसा झाला. कारण साधारणतः अम्युनिशन डंप मध्ये जे डेटोनेट करणारे यंत्रणा असते म्हणजे डेटोनेटर्स असतात, यांना फार दूर ठेवलं जातं आणि जे टँक्स असतात, अँटी टँक माइन असतील किंवा पीके असेल किंवा आरडीएक्स असेल, असे एक्सप्लोजिव्ह असतात ते वेगळे ठेवले जातात. त्यामुळे डेटोनेटर होण्याची शक्यता नसते. आता इथे म्हटलं गेलेला आहे स्फोट झालेला आहे. हा स्फोट कसा झाला हा एकच प्रश्नचिन्ह याच्यामध्ये येतं. मला वाटतं कर्नल साठे ना तुमचा काही मुद्दा पटत नाही. कर्नल साठे, कुठलेही एक्सप्लोजर्स ज्याच्यात एक्सप्लोजिव्ह मटेरियल असतं तर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड सिम्पॅथेटिक डेटोनेशन. तर जेव्हा एक भरपूर गरमी होते तर त्यातला जो दारुगोळा असतो तो पेट घेतो. आणि थोडंसं थांबवतो तुम्हाला. भरपूर गरमी म्हणजे साधारण किती फॅरनहाइट किंवा किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर? अच्छा, आता आम्ही एक्झॅक्टली हे सांगू शकत नाही, पण जेव्हा इतकी मोठी आग लागली होती. बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, तर ह्या सिम्पॅथेटिक डेटोनेशन म्हणून जो कॉन्सेप्ट आहे त्यामुळे
प्रचंड जिथं तो दाह निर्माण झाला अग्नीचा आणि एक माईन कुठली असेल, एक्सप्लोड झाली असेल आणि सायमल्टेनियस मग त्याचा इफेक्ट होतो. हे नॉर्मल आपल्या सिव्हिलमध्ये सुद्धा दारुगोळ्यांच्या साठ्यामध्ये, दिवाळीच्या जिथे दारुगोळा तिथे सुद्धा ह्या गोष्टी नियमित घडत असतात. तर याच्यात काही शंका नाहीये की आग पाहिली होती पहिल्यांदा, पूर्णपणे त्यांच्या ड्रिलप्रमाणे लोक तिथे पोहोचले होते आणि त्यांनी आग विझवण्याचा आत जाऊन प्रयत्न केला आणि अनफॉर्च्युनेटली त्यावेळी स्फोट झाल्यामुळे, एक्सप्लोजन झाल्यामुळे इतक्या लोकांना आपले जीव गमवावे लागले. ज्यात आणि आर्मीच्या ज्या प्रथा आहेत, ज्या ट्रेडिशन्स आहेत की ऑफिसर नेहमी पुढे राहतात, तर याच्यात सुद्धा दोन्ही ऑफिसर पुढे होते आणि ते गेले. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ह्या डेपोचे जे कमांडंट आहेत, ऑफिशिएटिंग कमांडंट, ते सुद्धा माहितीप्रमाणे क्रिटिकल जखमी झालेले आहेत. ते सुद्धा त्या जागी तत्परतेने पोहोचले होते. नक्कीच. म्हणजे संपूर्ण आर्मीची जी परंपरा आहे की कोणतीही पर्वा, जीवाची पर्वा न करता सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पुढे जाऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मेजर जनरल पित्रे, या ठिकाणी जी शक्यता वर्तवली जाते डिटोनेशन, हे सिम्पथॅटिक डिटोनेशन म्हणा किंवा जे डिटोनेटर्स बाजूला ठेवले या ठिकाणी घातपात, काय नेमकी शक्यता वाटते? मी थोडासा याच्याबद्दल थोडासा टिप्पणी करू इच्छितो. अँटी टँक माइन जी असते त्याच्यात साधारण प्रत्येक अँटी टँक माइनमध्ये, ती अँटी टँक म्हणजे एक भूसुरुंग आहे तो रणगाड्याच्या विरुद्धचा, त्या अँटी टँक माइनचे 3 पार्ट्स असतात. एक त्याची बॉडी, त्याच्यात साधारण 1.8 किलोग्राम ते एक्सप्लोजिव्ह असतं, स्फोटक असतं. त्यानंतर त्याच्यात एक फ्यूज घातली जाते आणि त्या फ्यूज मध्ये एक डेटोनेटर घातला जातो. तो डेटोनेटर जो आहे तो जेव्हा तुम्ही उडवाल तेव्हा फ्यूज उडते आणि फ्यूज उडल्यावर तो संपूर्ण माईन उडते. आता अत्यंत जसं दोघांनी सांगितलं, हे डेटोनेटर आणि फ्यूज या दोन्हीही वेगवेगळ्या ठेवल्या जातात. पण मी तुम्हाला इथे एक महत्वाचा एक मुद्दा सांगू इच्छितो की अम्युनिशन डेपोमध्ये ह्या 3 प्रकारची अम्युनिशन्स होती. एक म्हणजे जी सर्व्हिस अम्युनिशन जे आहे, जे सध्या चालू अवस्थेत आहे. एक आहे जे कालबाह्य झालेलं आहे, म्हणजे त्याचा उपयोग नाही आहे. आणि तिसरं डिफेक्टिव्ह अम्युनिशन आहे, म्हणजे ज्याच्यात काही खराबी आहे. ही अम्युनिशन तिन्ही वेगवेगळी ठेवली जातात. अशा कुठल्या तरी डिफेक्टिव्ह वा कालबाह्य अम्युनिशन मध्ये आवश्यकता नाही आहे की त्याला संपूर्ण एक आगीचाच धोका पोचला पाहिजे. अशी छोटी सुद्धा त्याच्यात जर काही डिफेक्शन झालं आणि छोटा सुद्धा त्याच्यात जर ठिणगी उडाली तर ते एक त्याच्यातली माईल, ज्याच्यात 1.8, त्याच्यात जवळजवळ मी जसं आपल्याला सांगितलं 400 टन एकूण माईन्स होत्या. एकाला लागल्यावर त्याचा मग स्फोट होत होता. सिम्पथेटिक डेटोनेशन साहेब आता म्हणत होते, याचा अर्थ की एक जर माईन पलीकडे उडली तर दुसरी माईन जी आहे ती डेटोनेटर नसला तरी उडते, त्याला सिम्पथेटिक डेटोनेशन म्हणतात. परंतु हे जे आपण आता टेक्निकल त्याचा फॉल्ट आहे हा एक आहे, पण तो दुसरा असं येऊ शकतं, आपण म्हटलं ते की कुठंतरी त्याच्यात ठिणगी पडलेली आहे जी बेफिकिरीने पडलेली आहे. आता ती कशी पडली याचा निश्चित तो लावला जाईल. आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची जनरल पित्रे, की तुम्ही जसं म्हणालात की या ठिकाणी जे वापरायचं आहे ते स्टँडर्ड अम्युनिशन, डिफेक्टिव्ह अम्युनिशन आणि कालबाह्य अम्युनिशन हे सगळं एकाच ठिकाणी ठेवलं जातं, म्हणजे कन्सिडरिंग द थ्रेट परसेप्शन हे अयोग्य नाही का वाटत? नाही, मुळीच नाही. हे पहा, हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जातं. पण मला असं म्हणायचं की त्या डिफेक्ट, हे पहा, हे फक्त मी एक शक्यता सांगतोय. मी 10 शक्यता तुम्हाला एकामागून एक सांगू शकतो, त्याच्यातली ही एक शक्यता आहे. परंतु त्या डिफेक्टिव्ह अम्युनिशन मध्ये थोडा जरी स्फोट झाला आणि जर तो पसरला तर आता तिथं काय झालं बघितलं पाहिजे, तर होऊ शकतं, याबद्दल प्रश्न नाहीये. तेच आता ती जी SIT आहे ते करेल. पण डिफेक्टिव्ह याच्यात किंवा ठिणगी याच्यातून सुदैव असं आहे की फक्त या माइन्स ज्या आहेत ज्याच्यात आतापर्यंत अत्यंत व्यवस्थित सांगितलं गेलं की त्याच्यात डेटोनेटर आणि फ्यूज ह्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. त्यामुळं एक समजा एका ठिकाणी डेटोनेटर ठेवले असले आणि ते उडले तर काही एवढं काही त्याचा हे होणार नाहीये. पण एकत्र जो दारुगोळा झाला, जवळजवळ तिथं हजारो अँटी टँक माइन एकत्र झाल्या, त्याच्यातली एक उडली
की मात्र जसं आपल्याला आता म्हटले हा. ते सिम्पथेटिक Sympathetic detonation आणि त्याचं. स्फोट होतो बिलकुल. आणि 1 किंवा 2 स्फोट झाले आहेत याचाही अर्थ आहे आणि त्याच्यातून आता अर्थ निघेल आणि त्यामुळं कसा स्फोट झाला असेल हेही आपल्याला पाहता येईल. पण तरी सुद्धा ब्रिगेडियर सावंत, यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी नक्की आहे की या एका घटनेमध्ये जवळपास 130 टनांपेक्षा आपला दारुगोळा हा डॅमेज झालेला आहे, नष्ट झालेला आहे. हा खूप मोठा लॉस नाही वाटत भारताच्या शस्त्रसज्जतेला? लॉस तर आहेच, मोठा लॉस आहे, पण तो काय झाला, तो मर्यादित लॉस झाला, कारण तो एकाच भागामध्ये अँटी टँक माइन्स होत्या, तेवढ्याच त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाला. कारण एका ठिकाणी डेटोनेशन झाल्यावर ते सगळे उद्ध्वस्त होतात, मग त्याचे डेटोनेशन वेव्ह जातात. आता सिम्पथेटिक का नाही, आम्ही इन्फंट्री सोल्जर आहोत, आम्ही समोर लढणारे, आम्ही काही टेक्निकल लोक नाहीत, मी त्याच्यावर जास्त कमेंट करू शकत नाही. पण हा डेटोनेटर शिवाय होत नाही असं आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. आणि कारण आम्ही जेव्हा एक्सप्लोजिव्ह वापरले, त्या एक्सप्लोजिव्ह वापरताना नॉर्मली आम्ही जाळायचो सुद्धा एक्सप्लोजिव्ह, तेव्हा ते काय होत नव्हतं कारण डेटोनेटर नसायचे. पण ह्याच्यामध्ये एक मोठा विषय निघतो या सर्व प्रकरणात की चीफ ऑफ आर्मी स्टाफने ह्या विषयावर कोर्ट ऑफ इन्क्वायरी लावलेली आहे. आणि त्यावेळी कोर्ट ऑफ इन्क्वायरी लावल्यानंतर कुठलीही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. बिलकुल. त्यामुळे परिकारांनी जाऊन तिथे म्हणणं की दहातपादाची शक्यता नाही, हे मला जरा विचित्र वाटलं. नक्कीच. कारण विषय हा आर्मीचा आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफचा आहे आणि त्यांनी तो योग्य ती चौकशी तातडीने लावलेली आहे, कारण तातडीने त्याचा शोध घ्यायचा असतो. आणि म्हणून मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टीला आपल्याला बघावं लागेल, कारण स्फोट झालेला आहे म्हणजे स्फोट असाच होत नाही ना, त्याला डेटोनेटर लागतो. आणि अद्यापही गूढ आहे. नक्कीच. बेसिकली तुम्ही बघा, जेव्हा एअरपोर्टमध्ये तुम्ही जाता किंवा ताज हॉटेलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला चेक करतात. ते चेक कशासाठी करतात? तुम्हाला एक्सप्लोजिव्ह चेक करता येत नाही त्यांना, म्हणजे पीक असेल किंवा RDX असेल चेक करता येत नाही. ते फक्त तुमच्या अंगावर मेटल आहे का बघतात. आणि ते मेटल म्हणजे काय आहे? ते डेटोनेटर आहे. तर कुठलेही एक्सप्लोजिव्ह डेटोनेटर शिवाय ओढू शकत नाही. आणि म्हणून इथे डेटोनेशन झालेलं आहे. आणि म्हणून ह्या डेटोनेशन झालं असल्यामुळे इथे घातपाताची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि आपण तर कधी देखील चौकशी करताना ही शक्यता समोर ठेवूनच जसं मेजर जनरल पित्रेंनी सांगितलं की 10 वेगवेगळ्या शक्यता निघू शकतात, त्यामधली ही एक शक्यता नक्कीच असू शकते. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्याला हा विषय न्यायचा आहे की आज एवढं मोठं आपलं अॅम्युनिशन जर आज डॅमेज होऊ शकतं एका या घटनेमुळे, भारताच्या शस्त्रसज्जतेला धोका निर्माण होऊ शकतो का? एक छोटासा ब्रेक नंतर लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे पुलगाव आगीविषयी. हा घातपात आहे की बेफिकिरी? मला पुण्याला जायचंय मेजर जनरल पित्रेंकडे. मेजर जनरल पित्रे, जसं आपल्या चर्चेमध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे की हा डेपो ज्या ठिकाणी वसलेला आहे त्या ठिकाणी बाजूला सिव्हिलियन पॉप्युलेशन आता खूप वाढायला लागलेलं आहे, त्यामुळे घातपातासारखी शक्यता सुद्धा नाकारतायत. आणि त्यातही 130 टन आपलं अॅम्युनिशन जर यामध्ये डॅमेज होत आहे तर आपल्या शस्त्रसज्जतेला हा एक प्रकारचा अलार्म किंवा एक प्रकारचा धोका संभवण्याची शक्यता आहे का यामध्ये? नम्रताताई, मला तुम्ही म्हणजे मी तुलना करू इच्छितो. तिथं 70,000 टन इतका अम्युनिशन आहे. त्याच्यात अत्यंत महत्वाचं आणि कमी महत्वाचं असं अम्युनिशन आहे. माझ्या मतानं हे ज्या माइन्स होत्या त्या बऱ्याच कमी महत्वाच्या आहेत. याचा अर्थ असा नव्हे की तिथं स्फोट होऊ नये, परंतु तुलनात्मक दृष्टीनं पाहिलं तर तो कमी आहे. त्यामुळे शस्त्रसज्जतेला आपला मोठा धक्का बसलाय असं मला म्हणजे असं विधान मी करू इच्छित नाही. पण पुनश्च सांगू इच्छितो की आपला एक बॉम्ब सुद्धा आपला फुकट जाता कामा नये, याचा प्रश्नच नाहीये. त्या कधीही असे स्फोट होता कामा नयेत आणि असा स्फोट झाला तर त्याच्याबद्दल पूर्ण दखल घेतली पाहिजे, याबद्दल प्रश्न नाहीये. आता त्याच्यासाठी काय काय खबरदारी घ्याव्या ते थोडंसं मी एक त्याच्यात सांगू इच्छितो की प्रत्येक अम्युनिशन डेपोमध्ये तुम्ही एक डिझास्टर मॅनेजमेंटचं सांगितलं, त्याला फायर फायटिंग ॲपरेटस म्हणतात. तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रत्येक अम्युनिशन डेपोच्या प्रत्येक जो त्याच्यातलं जो गोदाम असतं त्याच्यावर संपूर्ण ह्या गोदामातले जे आहे त्याचं कसं काम करावं हे लिहिलेलं असतं. त्यामुळं अशी बेफिकिरी किंवा असं काही झालेलं, तिथं प्रत्येकाच्या ठिकाणी तिथं पाणी असतं, प्रत्येकाच्या ठिकाणी गॅस असतो आणि हे जे लोक मारले गेले ते सगळे फायर फायटिंग टीम आहे ती, आणि ती ताबडतोब तिथं पोहोचली. त्यामुळं निश्चितच हे करता येत नाही, परंतु
मला वाटतंय जी जसं दिसतंय मला की थोडीशी खबरदारी गेलेली आहे आणि आपला अम्युनिशन डेपो आहे हा याचा हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्याच्यातल्या 70,000 टन मधलं जवळजवळ 15% अम्युनिशन बाहेर पडलेलं आहे. त्याला काहीही गोदाम नाहीये, त्याला काही स्टोअर हाऊसेस नाहीये. आणि दुसरं तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत महत्वाचं आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अशी आहे की डेपोच्या इर्द गिर्द संपूर्ण बाजूला जवळजवळ त्याचा जो एरिया इन्फ्लुएन्स आहे जवळ 1 ते 2 किलोमीटर कुठलीही वस्ती असता कामा नये. त्याची निश्चितच उल्लंघन झालेलं आहे. आणि तुम्हीच आज दाखवलं की तो जवळ गेलात आणि पलीकडच्या लोकांनी आमच्या भिंतीला भेगा पडल्या. ती घरं तिथं असता कामा नयेत. आता हे आपण करू शकतो की नाही हा दुसरा मुद्दा आहे. पण हे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे स्फोट घडू शकतो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स लॅप्सेस म्हणजे कुठेतरी बेफिकिरी ही थोडीफार नडलेली आहे. कर्नल साठे, यामध्ये एक मुद्दा असा आहे की जर अशा प्रकारची ही बेफिकिरी झालेली असेल, आज माइन्सवरती निभावलं, उद्या आपली क्षेपणास्त्र आहेत तिथे ज्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, ज्याच्यावरती आपली सुरक्षा डिपेंडंट आहे. जर काही आपल्या देशाला धोका झाला तर ही क्षेपणास्त्र आपल्याला तयार ठेवायची असतात. त्या क्षेपणास्त्रांना सुद्धा धोका पोहोचू शकतो जर या एसओपीज फॉलो केल्या गेल्या नाहीत तर. हो, अगदी बरोबर म्हटलात आपण. पण याआधी मी 2 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. सर्वप्रथम की हा जो घातपातीचा मुद्दा आहे तो मला वाटतं की त्याचे चान्सेस लाईकलीहूड फार कमी आहेत. कारण घातपात करणारा कोण असतो तो एक एम घेऊन येतो. तो आतंकवादी असतो किंवा आपला देशविरोधी कारवाई करणारा मनुष्य असतो. तर सर्वप्रथम त्यांना आत येणं फार मुश्किल आहे. देर आर 3 टायर्स ऑफ प्रोटेक्शन गार्डिंग असल्या टाईपच्या डेपोजना. नंबर 2, त्यांना जर घातपात करायचा होता तर ते अँटी टँक माइन्सवर कशाला गेले असते. ते अजून अट्रॅक्टिव्ह टार्गेट्स करता गेले असते. नंबर 3, त्यांनी फक्त एका डेपोवर केलं नसतं. मग त्यांनी घातपात जो करतो त्याला मॅक्सिमम इम्पॅक्ट पाहिजे असतो. त्याला नेशनवर त्याचा परिणाम होण्याची त्यांचा एम असतो. तर घातपाताची शक्यता ऑल्दो नाकारता येत नाही, परंतु मला वाटतं ते अत्यंत कमी आहे. दुसरा मुद्दा जो आहे नेग्लिजन्सचा किंवा एसओपीचा वगैरे, याच्यात मी आधी ज्याप्रमाणे म्हटलंय की आपण पूर्णपणे याच्यात तयार असतो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात आणि एकामागे एक ऑल्टरनेटिव्ह उपाय रचलेले असतात आणि यांच्या प्रॅक्टिसेस होत असतात नियमित. कारण अशा आम्हाला हे माहीत असतं की मिलिटरीला किंवा आर्मीला की अशा घटना घडल्या तर त्याचं डॅमेज फार मोठं होतं म्हणून. आता आपल्या प्रश्नाकडे वळूया की यू आर व्हेरी राईट की अशा गोष्टी जर यापेक्षाही सेन्सिटिव्ह एरियात घडल्या तर त्याचं नुकसान प्रचंड होऊ शकतं आणि यात काही शंका नाही. आणि मी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो शेवटचा, इफ यू गिव्ह मी टाइम, की याकरता डिफेन्स नेहमी म्हणत असते की लोकांनो जवळ येऊ नका, डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट पासून दूर राहा. आता पुन्हा एअरपोर्टवर सुद्धा हा गोंधळ चाललाय. अनंत वर्ष बऱ्याच ठिकाणी पिंपरी जवळ बोपखेलला सुद्धा तेच चाललंय. 1 किलोमीटर परिसरात एक सुद्धा बिल्डिंग आली नाही पाहिजे. तर हे होत राहतं याच्याकरता आणि अशा घटना घडू नयेत म्हणून. कारण मी माझ्या डोळ्याने एअरपोर्ट्सवर एअरफील्डवर फायटर विमान कोसळताना पाहिलेत. बर, नक्कीच कुठेतरी या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजेच. मात्र प्रत्येक ठिकाणी प्रश्न हा उभा राहतो की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लॅप्सेस का होतात. म्हणजे अगदी मध्यंतरी आपल्या ज्या पाणबुडीला सिंधुरक्षक पाणबुडी त्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लॅप्सेस होते. पठाणकोटमध्ये सुद्धा एसओपी लॅप्सेस असल्याची चर्चा होत होती आणि आता सुद्धा एसओपी लॅप्सेस असू शकतात अशीच चर्चा होते. ब्रिगेडियर सावंत, एसओपी लॅप्सेस का होतात लष्कराकडून वारंवार? म्हणजे आपण धडा घेत नाहीये का? बेसिकली लॅप्सेस ह्या होतातच. तुम्ही कितीही सक्षम असला आणि सतर्क असला तरी ह्युमन अँगल जो असतो तो नाकारता येतच नाही. आणि तो होण्याची शक्यता असतेच. पण ह्या बाबतीत एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारतामध्ये असे अनेक अम्युनिशन डंप आहेत आणि दहशतवादी हल्ले काय कमी झाले नाहीत या देशात. बिलकुल. पण अशा अम्युनिशन डंपचं संरक्षण लष्कराने चांगल्या पद्धतीने केलं आहे. त्याला एक मोठा प्रॉब्लेम जसं साठे साहेबांनी म्हटलं
की आता सिव्हिल पूर्वी काय होते, अम्युनिशन डम अत्यंत बाहेर होते, गावाच्या दूर होते. आता शहरं जशी वाढली, गावं जशी वाढली, तसे अम्युनिशन डंप आणि डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट हे शहराच्या मध्यवर्तीच येऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळे लोकांचा ओढा, अतिक्रमण, त्यात राजकीय उलाढाली, राजकीय हे सर्व येऊन व्हायला काय लागलंय की हे जे डेंजर आहे या सगळ्या गोष्टींचं वाढायला लागलंय दिवसेंदिवस. आणि त्यामुळे ह्याला सोल्युशन काढलं पाहिजे. आता अनेक अम्युनिशन डंप आहेत, तर भिंतीला लागूनच आता झोपडपट्ट्या आहेत. आणि ह्या कसं आहे की तिथल्या गाव कुठेतरी राज्यकर्त्यांनी सुद्धा, प्रशासनाने सुद्धा याची दखल घेणं गरजेचं आहे. माझा वेळ संपत आलेला आहे, मला पुण्याला जायचंय. जनरल पित्रे, एक वाइंड अप कमेंट मला तुमच्याकडनं हवी. आज ही घटना प्रायमा फेसी यामध्ये अपघात असू शकतो किंवा बेफिकिरी असू शकते, घातपाताची शक्यता अगदी कमी आहे, पण म्हणून आपण काळजी घ्यायची नाही का? यातून आपण काही शिकलं नाही पाहिजे का? कारण आपला शत्रू आता थेट युद्ध करणार नाही आपल्याशी. प्रॉक्सी वॉर ते किती दिवसांपासून अप्रत्यक्ष युद्धामध्ये आता आपला शत्रू गुंतलेला आहे. मग अशा वेळी आपण घातपाताची वाट बघत बसायची का? कधी शिकणार आपण? काय शिकावं आपण? नम्रताताई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सैन्य जे असतं ते युद्धातूनच धडे शिकत नाही, प्रत्येक दिवसाच्या ज्या घटना घडतात त्याच्यातून धडे शिकतं. अगदी तुमचं बरोबर आहे. आता जेव्हा आपण बोलतो आहे, जे केवळ 24 तास सुद्धा उलटलेले नाहीये. घातपात असू शकतो, बेफिकिरी असू शकते, किंवा एक माणसाला ज्याच्यावर काही नियंत्रण नाही असा अपघात असू शकतो. ह्या तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हा एकच डेपो नाहीये. भारतात अनेक डेपोज आहेत आणि त्याच्यात कुठलीही तसूभरी निष्काळजीपणा होता कामा नये. जसं सुधीर सावंत साहेबांनी सांगितलं की माणसाच्या चुका होतात, अगदी बरोबर आहे, पण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते ती अशा करता असते की त्या चुका होता कामा नयेत. आणि त्याकरता एकाच्या वर एक अशी यंत्रणा निर्माण केली असते की खालचा माणूस जेव्हा चूक करेल तेव्हा त्याच्या पुढचा तर बघेल, त्याच्या पुढचा बघेल. अशा प्रकारची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही जसं म्हटला तसं आज एक छोटी घटना घडली, उद्या प्रक्षेपणास्त्र जाऊ शकतात, परवा आणि काही जसं पठाणकोटमध्ये झालं, आपली जी विमानं जी आतली होती ती गेली नाही पण ती जाऊ शकत होती. त्यामुळं याचा आपण अत्यंत विचार केला पाहिजे, याच्यातून धडा घेतला पाहिजे. आणि आपण हे जे चौकशी आहे त्याचा आपण त्याच्याकरता थांबू आणि त्यानंतर त्याच्यातून निश्चित धडे घेतले जातात. नक्कीच. आपल्या मराठीत एक म्हण आहे की दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकून प्यायला लागतो. आज सेंट्रल डेपोमध्ये ही घटना घडलेली आहे. इतर सगळीकडे आपल्या देशभर पसरलेले फील्ड डेपोज आहेत. आपण दोन मोठ्या शत्रूंची आपली बॉर्डर शेअर करतो, त्यामुळे आपल्याकडे धोका हा 5वीला पुजलेला आहे. त्यातच दहशतवादाच्या रूपाने एक अप्रत्यक्ष युद्ध आपल्या शत्रूंनी आपल्या देशाविरोधात छेडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लॅप्सेस होणार नाहीत. काटेकोरपणे लष्कराला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर शत्रू मांडीला मांडी लावून बसलेलाच आहे. फार विचार करायची वेळही त्यांना पडणार नाही. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये आज इथे थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.